जय शिवराय सर्वांना। तर महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच जवळ आल्या आहे, पण आपण हे चेक केलं आहे का की आपल्या वार्डाच्या मतदार यादीमध्ये आपलं नाव आहे का, किंवा आपला बूथचा ॲड्रेस काय आहे, किंवा जे महानगरपालिकांनी ह्या वेळेस निवडणुकीची पद्धत जी चेंज केली आहे तर त्यानुसार वोटिंग कशी करायची, या सर्व गोष्टी तुम्ही चेक केल्या का? जर नसेल केल्या तर ह्या व्हिडिओ माझा पूर्ण बघा, आपल्याला या सर्व गोष्टी नक्कीच समजतील। तर सर्वात पहिले आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरला जाऊन मत अधिकार हे ॲप्लिकेशन सर्च करायचं आहे आणि त्यानंतर ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे। ते इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला ते ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। एकदा ते ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर आपल्याला वोटर लिस्ट सर्च हे ऑप्शन येईल, त्यामध्ये लोकल बॉडीमध्ये तुमची म्युन्सिपल कॉर्पोरेशन हे सिलेक्ट करायचं आहे, जसं की हे म्युन्सिपल कॉर्पोरेशन ते दाखवत आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट त्यात सिलेक्ट करायचा आहे, जसं की छत्रपती संभाजीनगर, आणि त्यानंतर लोकल बॉडी नेममध्ये तुम्हाला तिथे कॉर्पोरेशन हे सिलेक्ट करायचं आहे पुन्हा, आणि त्यानंतर खाली तुमचं नाव इथं तुम्हाला एंटर करायचं आहे। एकदा तुमचं नाव एंटर झाल्यानंतर तिथे तुम्हाला तुमची पूर्ण डिटेल येऊन जाईल आणि बूथचा ॲड्रेससुद्धा येऊन जाईल। तसंच तुमच्याकडे जर तुमचा वोटर ID नंबर असेल तर त्यानुसार सुद्धा तुम्ही इथे सर्च करू शकता। तर आपण आता पुढे बघणार आहे की बूथवर गेल्यानंतर वोटिंग कशी करायची। तर यावेळेस महानगरपालिकांनी टोटल एक प्रभाग 3 किंवा 4 विभागामध्ये डिवाइड केला आहे, म्हणजे तुम्हाला टोटल 3 किंवा 4 वोट करायचे। जर छत्रपती संभाजीनगरचे असाल तर त्यामध्ये फक्त वार्ड क्रमांक 29 साठी हे 3 विभागामध्ये डिवाइड केलं आहे प्रभाग, बाकी सर्व प्रभाग हे 4 विभागामध्ये डिवाइड केले, जसे अ, ब, क, ड, म्हणजे आपल्याला टोटल 4 वोट द्यायचे आहे आपल्या 4 उमेदवारांना। तर अशा प्रकारे आपल्याला वोटिंग करायची। आणि जर तुम्हाला वोटिंग जर डेमो करायचा असेल तर तुम्हाला मी माझ्या कॅप्शनमध्ये एक लिंक दिली आहे, त्या लिंकवर जाऊन सुद्धा तुम्ही एक डमी वोटिंग करू शकता, ज्या प्रकारे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून येईल की वोटिंग कशा प्रकारे करायची आहे यावेळेस। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ खरंच फायदेशीर वाटत असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या पेजला फॉलो नक्की करा।